बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। पीओके मधील दहशतवादी नेटवर्कवर सध्या भारताची नजर आहे। 42 सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर आहेत। उच्चस्तरीय पातळीवर विचार विनिमय सुरू आहे। कोणतीही कारवाई करण्यास लष्कर सज्ज असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। संरक्षण दलाची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सोमवारी रात्री उच्चस्तरीय बैठक पार पडली आणि या बैठकीत पहलगाम मधील सूत्रधारांना शिक्षा करण्यासंदर्भात आवश्यक असलेल्या सर्व पर्यायांचा या बैठकीत विचार झाला असल्याची माहिती कळते। त्या बैठकीसंदर्भात केंद्र सरकारने अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही। पाकव्याप्त काश्मीरमध्ये 42 सक्रिय दहशतवादी अड्डे आहेत आणि ही कागदपत्र यंत्रणांनी सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी विचार विनिमय करत असल्याची बातमी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।